हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना येती घरा या मालिकेच्या आजच्या गुरुवार 20 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये खूप महत् प्रयत्नांनंतर राघव, प्रियंका, मामा, वेदा यांनी कसेबसे पद्माच्या झाडावरून 2 पेरू मिळवले आणि मग प्रियंकाने अतिशय छान त्या पेरूचं लोणचं बनवलं आणि हे लोणचं शिवनाथला जेवताना वाढलं आणि हे लोणचं खाऊन शिवनाथ खूप खुश झाला आणि चक्क प्रियंकाचं कौतुक केलं आणि म्हणाला, पाहुणीला सुद्धा सांगा की पेरूचं लोणचं खूप छान झालंय. हे ऐकून प्रियंका खुश झालीये. तिची सगळी मेहनत फळास आली. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राघव, मामा, प्रियंका सगळे भिंतीमागे लपलेले असतात आणि पद्माच्या झाडावरील पेरू कसा तोडायचा हाच प्रश्न त्यांच्यासमोर असतो. प्रियंका म्हणते, मामा मला हाच पेरू हवाय. मामा तिला समजावून सांगतो, अगं बाई मी बाजारात जातो, तेथून ताजा पेरू घेऊन येतो, पण हा पेरू नको. प्रियंका म्हणते, मामा ही तर चिटिंग झाली ना, आणि मला आप्पांबरोबर अशी चिटिंग करायची नाहीये. मला झाडाचा ताजा पेरूच हवाय, तोच पेरू मला हवाय. पण आता ह्या प्रियंकाला कसं समजून सांगायचं हाच प्रश्न राघव आणि मामाला पडतो. प्रियंका म्हणते, मामा तुम्ही त्या घरात जाऊन येऊन असताना तुम्हीच जा आणि तो पेरू तोडा. मामा म्हणतो, मी जाऊन येऊन असतो, पण कायमचा जायला बसलो, जर तो पेरू तोडताना मला भास्कर दादा किंवा पद्माताईने पाहिलं तर. राघवला सुद्धा हीच भीती असते. तेवढ्यात वेदा घरी येते आणि म्हणते, हाय काय सुरू आहे तुमचं? मामा सुद्धा तिला हाय करतो आणि राघव म्हणतो, ए चिमणे तुला काय करायचं आहे? जाय तू घरामध्ये. वेदा म्हणते, अरे असं काय करतोस? घे ना तुझ्या टीममध्ये मला सुद्धा. राघव म्हणतो, तुला माझ्या टीममध्ये यायचं आहे का? मग एक काम कर, समोरच्या झाडावर तो पेरू दिसतोय ना, तो पेरू घेऊन ये. वेदा म्हणते, कोणता तो पेरू? अरे मला तुझ्या टीममध्ये यायचं आहे, या घराच्या कायमचं बाहेर नाही जायचं आहे. आणि एवढंच आहे ना, मग तू जा ना पेरू तोडायला. तू का असा उंदरासारखा लपून बसलाय? राघव चिडून म्हणतो, मला उंदीर म्हणतेस का मोठ्या भावाला? तुला आमच्या टीममध्ये यायचं असेल ना, तर तुला एवढं काम करावंच लागेल. वेदा म्हणते, नाही करणार. तुझ्या टीममध्ये येण्यासाठी मी इतकी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. राघव म्हणतो, ठीक आहे, मग एक काम कर तू. वेदा म्हणते, मला त्या लाईनच्या पलीकडे जायला सांगू नको. राघव म्हणतो, नाही नाही, घरामध्ये जा आणि आईकडे लक्ष ठेव. जोपर्यंत आमचं हे काम सुरू आहे तोपर्यंत आई बाहेर नाही यायला पाहिजे. वेदा म्हणते, हो हो, ते काम मला जमेल. आणि वेदा उमावर लक्ष ठेवण्यासाठी घरामध्ये जाते. इकडे प्रियंका राघवला विचारते, राघव भाऊजी फिक्स आहे ना की आपण तो पेरू तोडणार आहे? राघव म्हणतो, आता वहिनी काय करणार आहे? घर एकत्र ठेवायचं म्हटलं एवढं सगळं करावंच लागेल ना. मामा काय करायचं ते सांग. मामा म्हणतो, काय करायचं ते तू कर, मला नको सांगू. प्रियंकाला टेन्शन येतं. प्रियंका म्हणते, राघव भाऊजी आता जे काही करायचं आहे ना ते तुम्हीच करायचं आहे. मामा म्हणतो, अरे या पेरूच्या नादात आहे ना आपली चांगलीच वाट लागणार आहे. राघव म्हणतो, मला सुद्धा तीच भीती वाटतेय, आपली वाट लागणारच आहे. तर प्रियंका म्हणते, मामा हे सगळं मी या घरासाठीच करते ना, या घराला एकत्र जोडून ठेवण्यासाठी, या घराच्या भल्यासाठी. मग तुम्हीच पेरू तोडून आणा ना, तुम्हाला कोणी काही बोलणार नाही. मामा म्हणतो, नाही 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 सुनबाई, मी नाही करू शकत, मी नाही पेरू तोडून आणणार. प्रियंका त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु मामा स्पष्ट शब्दात नकार देतो, हे काम मला काही जमणार नाही. प्रियंका निराश होते आणि राघवला म्हणते, राघव भाऊजी आता तुम्हीच काहीतरी करा. राघव हा उठून उभा राहतो आणि म्हणतो, वहिनी करायचं तर आहे, पण कसं करायचं हाच प्रश्न पडला आहे. प्रियंका म्हणते, काहीतरी अशी आयडिया करा ना की डायरेक्ट तो पेरू आपला मिळाला पाहिजे. राघव विचार करतो, आता काय करायचं? प्रियंका म्हणते, राघव भाऊजी तुम्ही तो पेरू मला पाडून दिला ना, तर त्या समोरच्या मुलीशी मी तुमची सेटिंग लावून देईल. राघव चिडून म्हणतो, ओ वहिनी माझ्या तिच्या सेटिंगचं काय आहे? तुम्ही जर तिची माझी सेटिंग लावून देत असाल ना, तर मी काय तुम्हाला पेरू पाडून देणार नाही. प्रियंका म्हणते, मग तुम्हाला जी कोणी मुलगी आवडत असेल ना तिच्याशी तुमची सेटिंग लावून देते. राघव म्हणतो, तुम्हाला माझ्या सेटिंगचं काय करायचं आहे? मला नाही कोणाशी सेटिंग लावायची. तुम्हाला पेरू पाहिजे ना, मी पेरू काढून देतो, थांबा तुम्ही. असं म्हणून राघव तेथून निघून जातो. आता राघव कसा पेरू पाडणार आहे हाच प्रश्न मामा आणि प्रियंकाला पडतो. हे दोघेही याचाच विचार करत असतात. आणि इकडे घरात उमा किचनमध्ये भाजी निवडत असते. तेवढ्यात वेदा किचनमध्ये येते आणि विचारते, आई हे काय करतेस तू? उमा सांगते, संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करतीये, भाजी निवडतीये.
वेदा म्हणते, भाजी निवडते का? छान छान. उमा विचारते, तुला काही काम आहे का? तर वेदा सांगते, नाही काही काम नाही आहे, कर कर. म्हणजे हे काम करायला तुला 1.5-2 तास तर लागतील ना? उमा विचारते, म्हणजे? वेदा सांगते, म्हणजे तुला इतका वेळ लागणार असेल ना आणि तुला काही मदत हवी असेल तर तू मला आवाज दे. उगाच एवढं महत्त्वाचं काम सोडून बाहेर येऊ नको. नाहीतर तुलाच काम करायला उशीर होईल ना. ते मी तुला सांगतेय. असं म्हणून वेदा तेथून निघून जाते आणि उमाला आश्चर्य वाटतं की चक्क वेदा माझी मदत करायची म्हणतीये. नक्कीच काहीतरी गडबड आहे अशी शंका तिला येते. इकडे मामा आणि प्रियंका या दोघे वाट पाहत असतात की राघव कधी येतो. तेवढ्यात वेदा तेथे चक्क गलोल घेऊन येते आणि म्हणते, पहा मी काय आणलंय. आता याच्यामध्ये दगड घ्यायचा आणि पाडायचा पेरू. ही आयडिया प्रियंकाला आवडते. परंतु मामा म्हणतो, ए बाई नको, त्याने जर खिडकी फुटली ना तर झालं सगळं कल्याण. राघव काहीतरी भारी आयडिया घेऊन येत असेल. वेदाला सुद्धा हे पटतं. तेवढ्यात राघव 2 मोठे बांबू घेऊन येतो आणि हे बांबू एकमेकांना जोडू लागतो. म्हणजे त्याला आकडी बनवायची असते ज्याच्या मदतीने सरळ पेरू तोडता येईल. प्रियंका म्हणते, राघव भाऊजी एवढं सगळं कशाला करायचं? त्यापेक्षा सरळ सरळ एक दगड उचलायचा, द्यायचा हाणून, पडल पेरू खाली. प्रियंका खुश असते. राघव म्हणतो, ओ वहिनी, आणि तोच पेरू जर का जाऊन समोरच्या घराच्या काचेवर आदळला, मग आपण सगळे गेलो 12च्या भावात. त्यामुळे ते खूप रिस्की आहे. ते काय करायचं नाही, हेच घ्यायचं. प्रियंका वेदाच्या हातून गलोल घेते आणि म्हणते, आपण निशाणा लावूया ना. निशाणा असा कसा चुकल, फक्त पेरू पडल, खिडकी काय फुटणार नाही. पण राघव म्हणतो, नाही नाही, माझा हाच प्लॅन एकदम बेस्ट आहे. राघव 2 बांबू एकमेकांना जोडतो, मग त्याला एक तारसुद्धा लावतो. ही आकडी तयार होते आणि मग राघव म्हणतो, चला आता आपण पेरू तोडायचा आहे. वेदा तेथेच उभी असते आणि म्हणते, मला आईलासुद्धा बाहेर येण्यापासून थांबवायचं आहे आणि हे सगळं कसं होतंय ते सुद्धा पाहायचं आहे, मिस करायचं नाही आहे. पण जर आई बाहेर आली तर राघव दादा त्याच्या टीममध्ये मला कधीच घेणार नाही. मी एक काम करते, मी ना येथेच उभी राहते. एकीकडून आईकडे सुद्धा लक्ष ठेवता येईल आणि बाहेरची मजा सुद्धा पाहता येईल. असा विचार करून वेदा तेथेच थांबते. मग मामा, राघव आणि प्रियंका तिघे घराबाहेर येतात आणि हे दोघेजण पेरू शोधत असतात. राघव म्हणतो, मामा पेरू शोध. तेवढ्यात मामाला पेरू दिसतो आणि तो राघवला हा पेरू दाखवतो. प्रियंका सुद्धा म्हणते, हो हो, तोच पेरू. मामा म्हणतो, राघव लाव आकडी, तार गुतव आणि पेरू पाड. राघव हा पेरू पाडण्यात व्यस्त असतो आणि त्याच वेळेस प्रियंकाला दिसतं की चक्क रुद्र घरी येतोय. रुद्रला पाहून प्रियंका खूप घाबरते आणि जोरात ओरडते, राघव भाऊजी. आणि राघव लगेच मामाला म्हणतो, मामा लगेच एक बांबू घे. मामा दुसरा बांबू घेतो. रुद्र हे सगळं पाहू लागतो. तर मामाला राघव म्हणतो, मामा तिथे ठेव, तिथे आपला पहिला बांबू आणि हा दुसरा बांबू. रुद्रला संशय येतो. रुद्र फोन कट करतो आणि यांचं काय चालू आहे हे पाहत असतो. राघव म्हणतो, मामा हा बांबू येथे, तो बांबू तेथे आणि आपण ताडपत्री लावूया, म्हणजे आपल्या अंगणात पाणी सांडणारच नाही. मामा म्हणतो, एकदम भारी आयडिया. रुद्र विचारतो, ए काका काय सुरू आहे? तर राघव सांगतो, अरे ताडपत्री लावतोय पावसापासून वाचण्यासाठी. तुमच्याकडे लावायची का ताडपत्री? लावून देतो, सांग. तर रुद्र म्हणतो, अरे हट, तुमची गरज नाही. रुद्र लगेच फोन लावून म्हणतो, एक ट्रक बांबू भरायला घे रे. या सगळ्यांना आश्चर्य वाटतं. रुद्र तेथून निघून जातो आणि इकडे उमा ही किचनमध्ये भाजी कापत असते आणि विचार करते, येथे वेदा आली होती, नक्कीच यांचं बाहेर काहीतरी उपद्व्याप सुरू असतील असा विचार करून उमा ही बाहेर पाहायला येते. आणि इकडे राघव हा पुन्हा एकदा या आकडीने पेरू पाडणार. वेदासुद्धा खूप एक्साइटमेंटने हे सगळं पाहत असते. तेवढ्यात उमा बाहेर येते. उमाचं काही लक्ष नसतं. उमा म्हणते, अगं चल आतमध्ये, लसूण सोलून दे मला. तेवढ्यात उमा समोर पाहते. वेदा राघवला आवाज देते आणि राघव आणि मामा परत तेच ताडपत्रीचं नाटक सुरू करतात. आणि उमा विचारते, राघव काय करतोयस तू? तेवढ्यात वेदा सांगते, अगं आई ताडपत्री लावतोय. तुला खूप त्रास होतो ना, अंगणात पाणी सांडतं, रोज झाडावं पुसावं लागतं, म्हणून ताडपत्री लावतोय, म्हणजे पावसाचं पाणी घरात पडणारच नाही. राघव म्हणतो, वाह, खरं खरं एकदम बरोबर आहे. परंतु उमाला मात्र संशय आलेला असतो आणि उमा म्हणते, राघव पण तू ताडपत्री लावतोय तर त्या बांबूलावरती तार का लावली आहे? राघव सांगतो, अगं ताडपत्री लावायची ना, मग ताडपत्रीमध्ये तार गुंतवायची आणि मग ते लावायचं, म्हणून तार लावली आहे. उमा म्हणते, छान छान बाळा, तू काही उपद्व्याप तर नाही करत आहे ना? खरं बोलतोयस ना तू? राघव सांगतो, हो हो, एकदम खरं बोलतोय. उमा म्हणते,
जर काही तू उपद्व्याप केले तर पहा, माझ्यापेक्षा वाईट कोणी असणार नाही. तर राघव म्हणतो, अगं आई खूप भूक लागली आहे, जा बरं मी काही करणार नाही. आणि वेदा ही उमाला आतमध्ये घेऊन जाते आणि यांचा प्लॅन पुन्हा सुरू होतो. इकडे पद्मा आणि भास्कर घरामध्ये असतात. भास्कर पद्माला सांगतो, ताई एक रासायनिक औषधांची कंपनी आहे, ते काहीतरी ऑफरचं म्हणत होते. 100 गोण्या घेतल्यावर 1 गोणी फ्री. तर तुला काय वाटतं? पद्मा सांगते, अरे फायदा होत असेल तर काय हरकत आहे, लावून टाक मोठे मोठे बॅनर. मग हा भास्कर हो म्हणतो. आणि इकडे घराबाहेर प्रियांका, राघव, मामा यांचं पेरू पाडणं सुरू असतं. आणि मग राघव कसा बसा एक पेरू खाली पाडतो आणि हे दोघे घरात जाणार. तर प्रियांका म्हणते, राघव भाऊजी एका पेरूने काय होणार आहे, अजून एक पेरू पाहिजे ना. राघव म्हणतो, ओ वहिनी तुम्ही काय येड्याबिड्या झाले की काय, हा एक पेरू आहे ना हाच गोड मानून घ्या, दुसरा पेरू तोडण्याच्या नादात आपणच तोडले जाऊ. पहिला पेरू तोडता तोडता रुद्र आला, आई आली, आता काय पद्मा मावशीन भास्कर मामाची वाट पाहतो काय आपण. नाही 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 नाही, एवढा एकच पेरू बस झाला. प्रियांका म्हणते, पण राघव भाऊजी एवढा एक पेरूत काय होणार आहे, थांबा मीच पेरू पाडते. असं म्हणून प्रियांका ही गलोल घेते, दगड घेते आणि निशाणा लावते. मामा आणि राघव खूप घाबरतात, तिला काही थांबवत नाही. प्रियांका असा निशाणा लावते की हा पेरू खाली पडतो आणि पद्माच्या घराच्या गेटजवळ जाऊन थांबतो. हे दोघे खुश होतात, पण त्याच वेळेस हा दगड चक्क पद्माच्या घराच्या खिडकीला जाऊन लागतो आणि खिडकी फुटते. मामा, राघव, प्रियांका यांना जबर धक्का बसतो. हे तिघे घराच्या भिंतीमागे लपून बसतात आणि त्याच वेळेस छाया बाहेर येते आणि छायाला दिसतं की खिडकी फुटली आहे. छायाला समजतं की समोरच्यांनीच कुटाणा केलाय, आता परत राडा होणार, म्हणून तिला खूप वाईट वाटतं. आणि राघव म्हणतो, वहिनी तुम्हाला सांगितलं होतं ना, उगाच मॅटर होईल, पण तुम्ही माझं ऐकलं नाही. आता काय करायचं, द्या ती गलोल इकडे. आणि प्रियांका त्याच्याकडे गलोल देते. तेवढ्यात अन्विता घरी आलेली असते कॉलेजमधून आणि राघव तिच्याकडे चक्क ही गलोल फेकतो, म्हणतो, ए चिमणे घे गलोल. मग राघव, मामा, प्रियांका सगळे बाहेर येतात. तोपर्यंत अन्विताची आई छायासुद्धा बाहेर आलेली असते आणि भास्करसुद्धा बाहेर येतो. राघव हा चक्क अन्विताला दोष देतो आणि म्हणतो, पाहिला का मामा, पोरीचा निशाणा. मी तर म्हणतो या पुरीने ना ऑलिम्पिकमध्ये जायला पाहिजे, काय भारी निशाणा लावलाय, डायरेक्ट काचच फोडली घराची. अन्विताला मोठा धक्काच बसतो आणि अन्विता ही गाडीहून खाली उतरते. तोपर्यंत आजीसुद्धा तेथे येऊन उभी राहते. मामा आणि प्रियांका त्यानंतर राघव सगळेजण हे अन्वितानेच केलंय असा दोष देत असतात. राघव सांगतो, मामा कसं आहे ना, आमच्या कॉलेजमध्ये एक गोष्ट शिकवली ती आम्हाला, आता अन्विता पण त्याच कॉलेजमध्ये आहे ना, की जेव्हा कधी तुम्ही एखादं चांगलं काम कराल त्या कामाची सुरुवात स्वतःच्या घरापासून करा. अन्विताने तेच केलंय, स्वतःचं घर फोडण्यापासूनच सुरुवात केली आहे तिने. वा वा वा. अन्विताच्या बापाला भास्करला राग येतो. भास्कर अन्विताला विचारतो, अन्विता तूच तोडली का काच आपली. अन्विता म्हणते, नाही पप्पा शपथ घेते मी, मी नाही तोडली आहे काच. आणि तेवढ्यात छाया म्हणते, अहो वारा खूप आहे ना, वाऱ्यामुळे काच फुटली असेल. तर भास्कर चिडून म्हणतो, ए गप, एवढा वारा सुरू की येते का खिडक्या खिडक्यावर आदळतील आणि काच फुटल, काही पण बोलू नको. छाया म्हणते, अहो पावसाचे दिवस आहे, वारा काय सांगून येतो का, आला असेल वारा, आपल्याला कळलं नाही आणि गेला निघून. भास्कर म्हणतो, तू गप्प बस. छाया गप्प बसते आणि भास्कर म्हणतो, मला माहिती आहे या समोरच्या कार्ट्यांनीच आपली काच फोडली आहे. परंतु राघव काही उत्तर देत नाही आणि अन्विता म्हणते, हो पप्पा खरंय, या राघवनेच काच फोडली आहे. जेव्हा मी आले ना तेव्हा त्याने माझ्याकडे ही गलोल फेकली आणि माझ्यावर आरोप लावतोय. तर राघव म्हणतो, ए अन्विता खोटं बोलू नको, काच तूच फोडली आहे. अन्विता राघवशी भांडत असते, राघव तिच्याशी भांडत असतो. तेवढ्यात पद्मा तेथे येते आणि अन्विता विचारते, तुझ्याकडे काय पुरावा आहे की मी काच फोडली आहे. प्रियंका म्हणते, मी आहे ना, मी पाहिले तुला काच फोडताना, माझ्या नजरेसमोर तू गलोलमध्ये असा दगड पकडला आणि काचेच्या दिशाने फेकला आणि घराची काच तू फोडली. अन्विता म्हणते, अयो किती खोटं बोलती, मला तर वाटलं होतं चांगली असशील ग तू, पण तू तर यांच्यासारखीच निघाली, एक नंबरची खोटाडी. प्रियंका म्हणते, मी नाही खोटं बोलत, खोटं तू बोलतीये. अन्विता म्हणते, या राघवने काच फोडलीये, मला चांगलंच माहिती आहे. पद्मा हे सगळं गप्प राहून ऐकून घेत असते. राघव, अन्विता, प्रियंका यांच्यामध्ये बाचाबाची सुरू असते. राघव आणि प्रियंका अन्वितावर दोष देत असतात आणि अन्विता राघवने काच फोडलीये आणि प्रियंका खोटं बोलतीये असं सांगत असते. पद्मा या मुलांशी तर काही बोलत नाही,
आणि मग जोरजोरात आपल्या उमाला आवाज देते, उमा उमा लवकर बाहेरी, उमा लवकर बाहेरी. आणि तेवढ्यात उमा बाहेर येते. उमा बाहेर येताच पद्मा सांगते, तुझ्या राघवने माझ्या घराची काच फोडली आहे. उमाला मोठा धक्काच बसतो आणि राघवला मात्र कॉन्फिडन्स असतो की आपल्याही आपल्याला काही बोलणार नाही आहे. उमा ही राघवकडे रागारागाने पाहते आणि म्हणते, पद्माताई, काही पण आरोप लावू नको. माझ्या राघवने काही काच फोडली नाही आहे. तो का तुझ्या घराची काच फोडल, तूच सांग बरं. आणि तेवढ्यात भास्कर म्हणतो, कारण तीच त्यांची लायकी आहे. उमा चिडून म्हणते, भास्कर दादा, तुला काय बोलायचं ते मला बोल, पण माझ्या पोरांना काही पण बोललेलं ते मी सहन करून घेणार नाही. भास्कर म्हणतो, जे खरं आहे ना तेच बोलतोय मी. तुझ्या पोराने काच फोडली आहे तर काच फोडली असंच बोलणार ना, नाही फोडल्यावर मी कशाला बोलेल. राघव भास्करकडे रागारागाने पाहतो आणि लगेच उमा जा विचारते, तुमच्याकडे काही पुरावा आहे का की माझ्या पोरानेच काच फोडली आहे. पद्मा भास्करकडे पाहते पण त्यांच्याकडे कोणताही पुरावा नसतो. त्यामुळे पद्मा चिडून म्हणते, भास्कर, आजच्या आज आपल्या घराजवळ घरासमोर CCTV कॅमेरे लागले पाहिजे, म्हणजे पुढच्या वेळेस अशी वेळ आली तर आपल्याकडे पुरावे असतील. भास्कर हो म्हणतो. मग पद्मा, भास्कर, अन्विता सगळे तेथून निघून जातात. उमासुद्धा घरामध्ये निघून जाते. उमा जाता जाता राघव प्रियंकाकडे रागारागाने पाहत असते आणि तेवढ्यात छायामध्ये जाणार तर प्रियंका तिला हाक मारते, ओ मामी, तेवढा पेरू द्या ना. छाया त्यांच्याकडे रागारागाने पाहते, हा पेरू हातात घेते आणि मामाच्या अंगावर फेकून मारते. मामा कॅच घेतो. छाया म्हणते, यानंतर माझ्या अन्वीला जर मध्ये घेतले ना तर तुम्हाला कोणाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. प्रियंका आणि मामा घाबरून आतमध्ये निघून जातात आणि मग उमा रागारागाने आतमध्ये आलेली असते. राघव, त्यानंतर वेदा, मामा, प्रियंका सगळेजण पद्माच्या कुटुंबाला दोष देत असतात. राघव म्हणतो, हे काय वागणं झालं का? आपण कशाला त्यांच्या घरची काच फोडू? त्यांच्या घरची काच फोडून आपल्याला काय मिळणार आहे? प्रियंका म्हणते, खरंय खरंय, आपला काही दोष नाहीये, उगाचच ते आपल्याशी भांडत होते, आपल्याला दोष देत होते. मामा म्हणतो, खरंय ना, त्यांच्या घरची काच फोडून आपल्याला काय मिळणार आहे? आपण काय त्यांच्यासारखे का काही पण भांडणं उकरून काढायला? ते नेहमी भांडण उकरतात, आपण नाही काढत. वेदा म्हणते, खरंय तुमचं, ते ना जाणून बुजून असं करताय. त्यांच्या घराची काच फोडून आपल्याला काय फायदा? आपल्याला काय मिळणार आहे? तेवढ्यात उमा म्हणते, मेहनतीचं फळ मिळणार आहे. तर मामा लगेच म्हणतो, हो हो, मेहनतीचं फळ नाही, पेरूचं फळ मिळणार आहे. हे ऐकून उमाला आश्चर्य वाटतं. मामा म्हणतो, अरे देवा, हे काय बोलून गेलो. मग राघव, प्रियंका या सगळ्यांना टेन्शन येतं की आता उमाला सत्य कळेल की आपण त्यांच्या झाडाचा पेरू तोडण्यासाठीच हा सगळा उपद्व्याप केला होता. आणि उमा मात्र सगळ्यांकडे पाहत असते, यांनी काहीतरी मोठा उपद्व्याप करून ठेवला आहे पेरूचा, हे तिच्या लक्षात येतं. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. झाडाचा एक साधा पेरू तोडण्यासाठी राघव, प्रियंका आणि मामाला किती कष्ट घ्यावे लागले हे आपण पाहिलं. पण पुराव्याअभावी त्यांची सुटका झाली, नाहीतर पद्माने काही त्यांना सोडलं नसतं, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की प्रियंकाने जे 2 पेरू तोडले असतील, त्या पेरूंचं ती अगदी चटकदार, भारी भारी, ताजं रसरशीत लोणचं बनवणार. आणि मग सगळे संध्याकाळी घरी आल्यानंतर ती शिवनाथला हे पेरूचं लोणचं वाढणार. शिवनाथ हे लोणचं खाऊन खूप खुश होईल आणि म्हणेल, अरे वा, काय लोणचं बनवलंय, एकदम ताज्या रसरशीत पेरूचं लोणचं दिसतंय. पण उमा, तू हा पेरू कुठून आणला? आपल्या घरच्या झाडाला तर पेरू नव्हता ना. आता उमाला काय उत्तर द्यावं हा प्रश्न पडेल. सगळे एकमेकांकडे पाहत असतील. पण तेवढ्यात शिवनाथ म्हणेल, पाहुणीला सांगा की पेरूचं लोणचं खूप छान झालंय. हे ऐकून प्रियंका खुश होणार. म्हणजे प्रियंकाने ज्यासाठी एवढी मेहनत घेतली, हा एवढा मोठा उपद्व्याप केला, शेवटी ती मेहनत फळास आली आणि शिवनाथला पेरूचं लोणचं आवडलं, एवढं मात्र नक्की. मग आता शिवनाथ प्रियंकाला कधी माफ करतोय हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना इति घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड
आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.